प्रभाग क्रमांक 22 मधील यतीमखाना परिसरातील रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ नुकताच मोठ्या थाटात करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सहकार्यातून आणि प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसन जाधव, प्रदेश युवक सरचिटणीस नागेश गायकवाड, चेतन गायकवाड यांच्या प्रयत्नातून सदर रस्त्याचा कामाचा प्रारंभ झाला। महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतून 18,28,000 निधीतून हा रस्ता करण्यात येत आहे। आपण आजपर्यंत प्रभागातील विकास कामात गुणवत्तेलाच प्राधान्य दिल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक किसन जाधव यांनी व्यक्त केले। खासदार तथा राष्ट्रवादी पक्षाचे प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे साहेब या दोघांच्या माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेअंतर्गत यतीमखाना येथील ऑफिस घरापासून ते खानघर या रस्ता काँक्रिटीकरणाच्या शुभारंभ प्रसंगी गेली अनेक वर्ष झालं या भागातील नागरिक सातत्यानं मला असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड असेल, आम्हा दोघांनाही या रस्त्याच्या संदर्भात सातत्यानं नागरिक येथील प्रश्न मांडत होते। आज प्रत्यक्ष रूपात राज्याचं नेतृत्व अजितदादा आणि खासदार तटकरे साहेब या दोघांच्याही माध्यमातून आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सहकार्यातून आज प्रत्यक्ष रूपात 18,28,000 रुपयाच्या रकमेचं तरतूद या ठिकाणी या रस्त्यासाठी केलं आणि प्रत्यक्ष रूपात आज या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे। आणि गेली अनेक वर्ष झालं या भागातील सर्व ज्येष्ठ मंडळी असतील, आमचे माता भगिनी असतील, यांचा सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी माझ्यावर असेल, माझे सहकारी नगरसेवक नागेश गायकवाड असतील, आम्हा दोघांवरही सातत्यानं या भागातील सर्व नागरिकांचा आशीर्वाद आणि प्रेम राहिलेला आहे। पुढील काळात देखील असंच आशीर्वाद आणि प्रेम आपलं आमच्या पाठीशी राहावं अशी आशा व्यक्त करतो। या प्रसंगी एजाज शेख, मेहबूब पठाण, शालन जाधव, महादेव राठोड, वसंत कांबळे, आनंद गाडेकर आदी मान्यवरांसह प्रभाग 22 मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्या रस्त्याचा शुभारंभ झाला असं मी आमचे नगरसेवक किसन जाधव आता हे क्षणी कोणीही काम करत नाही। 2 वर्ष झालं पद नगरसेवकचं पद नसताना सुद्धा किसन जाधवनी सगळ्या सोलापुरात सगळ्यात जास्त निधी आणून, माझी बहीण स्वतः नगरसेवक आहे, मला माहिती आहे की नगरसेवकला आता निधी नाहीये, काम कुठं चालू नाही सोलापुरात। फक्त किसन जाधव यांनी सगळ्यात जास्त काम आमच्या 22 मध्ये केलेलं आहे। प्रत्येक वेळेला आम्ही जर ऑफिसला जाऊन भेटले ना, रिस्पेक्ट देऊन आम्हाला चहा पान हे करून तुमचे काय अडचण आहे ते सांगा, ते ताबडतोब मी सोडवलेले आहे। आतापर्यंत जे रोड पहिली वेळा तिथं बोळामध्ये झालेलं आहे, या पुढे कधी झालेलं नाही आहे। अन्नाच्या प्रयत्नामुळे हे रोड झालेलं आहे। बघ बाबा मुलगा हे असं आम्हाला 2 नंबरमध्ये अडचण आहे म्हणजे की काय अडचण आहे, पाण्याचं ड्रेनेज लाईन म्हणा काय पण म्हणा, ते लगेच ताबडतोब माणसांना पाठवतं आमच्या गल्लीमध्ये। पण त्याचं मला लय आभार आहे माझ्या मुलाबद्दल। तिथं आपल्या गल्लीमध्ये 20 वर्ष झालं तुमच्या लोकांमध्ये मी आहे। तो कदम उठाए मगर फास्ट करके दे रहे हमको, हम बहुत बड़े इनके शुक्रगुजार और हम बहुत बड़े इनके ये है समझो। आगे भी जो भी काम है हमारे, जो भी अड़चन जो बस्ती के जो भी रहेंगे तो इन्हों हमारे को बोलते के साथ आके काम है हमारा ये करना है बोलते के साथ उनके, या तो उन्होंने खुद आएंगे या तो उनके आदमी को भेज देके काम कराना चाहिए। त्याचं काम शुभारंभ होत आहे, त्याबद्दल आम्ही वार्डाच्या तर्फे त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। असंच आणि कधी बी आमचं काम असू दे, अर्ध्या रात्रीला मेंबर फोन उचलतात आणि आमचं काम कधी नाही असं झालं नाही। कधी बी सांगू दे काम तिने नाही तर कोणतं वसंतबाई असू दे आमचं काम करून देते, त्यामुळे त्यांचं धन्यवाद।